हॅलो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5 ह्युमन शेल्टर्सचे क्वेश्चन आन्सर्स. हे क्वेश्चन आन्सर्स बघायच्या आधी आपण या चॅप्टरमध्ये काय शिकलो ते आपण बघणार आहोत. वी हॅव स्टडीड धिस. एव्हरी ॲनिमल ऑन अर्थ नीड्स अ होम फॉर शेल्टर. ह्या जगात प्रत्येक प्राण्याला राहण्यासाठी घराची, शेल्टरची, निवाऱ्याची गरज असते. शेल्टर हाऊस ऑर हाऊसेस प्रोटेक्ट ह्युमन्स. शेल्टर म्हणा किंवा घरं म्हणा, ह्युमन्सचं प्रोटेक्शन करतात. हाऊसेस इन रुरल एरियाज आर मोस्टली कच्चा. हाऊसेस इन अर्बन एरियाज आर मोस्टली पक्का. रुरल म्हणजे खेडेगाव. खेडेगावांमध्ये मोस्टली तुम्हाला कच्ची घरं पाहायला मिळतील. तेच अर्बन एरियामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये तुम्हाला पक्की घरं बघायला मिळतील. कच्चा हाऊसेस आर बिल्ड युजिंग मटेरियल्स फ्रॉम द सराउंडिंग एरियाज. कच्च्या हाऊसमध्ये जे काही मटेरियल यूज केलं जातं बांधण्यासाठी ते जवळपासच्या एरियात जे मिळतं ते असतं. देअरफॉर देअर ड्युरेबिलिटी इज पुअर. त्यामुळे ते टिकण्याचा जो काळ असतो तो खूप कमी असतो. पक्का हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक्स, सिमेंट अँड आयर्न. दे आर मोर ड्युरेबल. पक्का हाऊसेस कसे असतात? ब्रिक्स, सिमेंट, आयर्न यांनी बनलेले असतात. त्यामुळे ते खूप जास्त ड्युरेबल म्हणजे टिकाऊ असतात. आता आपण बघूयात या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स. क्वेश्चन नंबर 1. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. हे खाली वर्ड्स दिलेत, यापैकी करेक्ट वर्ड चूज करून आपल्याला या ब्लँक स्पेसमध्ये लिहायचं आहे. रीड करू पहिले. ह्युमन नीड्स डॅश डॅश टू प्रोटेक्ट फ्रॉम सन, विंड, रेन अँड कोल्ड. ह्युमन्सला सन, विंड, रेन, कोल्ड याच्यापासून प्रोटेक्ट होण्यासाठी कशाची गरज असते? शेल्टर, फूड, क्लोथिंग, कंपॅनियनशिप. शेल्टर निवाऱ्याच्या जागेची गरज असते. नेक्स्ट, द हाऊसेस कन्स्ट्रक्टेड फ्रॉम वूड, सॉइल, रॉक अँड बांबू एक्सेट्रा मटेरियल्स आर कॉल्ड डॅश डॅश हाऊसेस. जी घरं वूड, सॉइल, रॉक याच्यापासून बनलेली असतात त्या घरांना काय म्हटलं जातं? कच्चा हाऊसेस. करेक्ट. हाऊसेस इन अर्बन एरियाज आर मेनली कन्स्ट्रक्टेड युजिंग. शहरी भागात जी घरं बांधली जातात ती मोस्टली कोणतं इन्ग्रेडियंट, कोणतं मटेरियल यूज करून बनवली जातात? स्टिक्स अँड क्ले, टाईड, सॉइल, सिमेंट, बांबू. करेक्ट. सिमेंट इज युज्ड. Ants build their own homes for shelter, which is called as. ant म्हणजे मुंग्यांच्या घरं जी बांधली जातात त्या घरांना काय म्हटलं जातं? होल, ant hill, नेस्ट, केव्ह. तो वर्ड स्वतःच सांगतोय ant hill की त्या अँट्सचं घर आहे. नेक्स्ट, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स and classify the houses in the pictures as natural or man-made and as कच्चा houses or पक्का houses. आता आपल्याला ही घरं बघायची आहेत आणि मग आपल्याला सांगायचं आहे की नॅचरल आहेत का मॅनमेड आहेत आणि कच्चा हाऊस आहेत का पक्का हाऊस आहेत. फर्स्ट, हे काय आहे माहिती आहे तुम्हाला? दिस इज अ बाया विवर नेस्ट. बाया विवर म्हणजे कोणता पक्षी माहिती आहे तुम्हाला? सुगरण. सुगरणीचं घर. हे कशा प्रकारचं आहे? नॅचरल आहे का माणसांनी बनवलेलं आहे? माणसं बनवतात का बाया विवरसाठी होम? नो. सो इट इज अ नॅचरल हाऊस. आणि हे कच्चा असेल का पक्का? नॅचरल कलॅमिटी झालं, विंड याच्यापासून ते प्रोटेक्ट होऊ शकेल का? नाही. इट इज नॉट ड्युरेबल. सो इट इज अ टाईप ऑफ कच्चा हाऊस.
हे नेक्स्ट काय दिसतंय तुम्हाला? दिस इज अ हट. हट इज अ काइंड ऑफ कच्चा हाऊस. पण हट हे नॅचरल आहे का मॅनमेड? मॅनमेड, कारण ह्युमन्स बनवतात हट. नेक्स्ट आर बिल्डिंग्स. बिल्डिंग्स कोण बनवतं? ह्युमन्स. सो इट इज अ man-made house, and also it is a pakka house as it is made from bricks, soil, cement. Next is den. लायन जिथे राहतो त्या जागेला म्हटलं जातं डेन, गुफा. ती माणसं बनवतात का? नाही. सो इट इज अ नॅचरल हाऊस अँड इट इज अ पक्का हाऊस, कारण ते खराब होत नाही. कारण ते कशाने? मोस्टली दगडांनी असतं बनलेलं. त्या जागी राहतात लायन. नेक्स्ट इज अ बंगलो. बंगलो इज अ मॅनमेड हाऊस, कारण ह्युमन्स बनवतात. अँड इट इज अ पक्का हाऊस. नाव वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर इन वन सेंटेन्स. व्हॉट डज एव्हरी ॲनिमल ऑन अर्थ नीड टू लिव्ह? आता हे जे क्वेश्चन्स आहेत यांचे आन्सर्स बघण्यासाठी माझ्याकडे एक वर्कबुक आहे. मी त्या वर्कबुकमधनं तुम्हाला त्यांचे आन्सर्स दाखवते. जस्ट वेट अ मिनिट. जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो हा आहे. व्हॉट डज एव्हरी ॲनिमल ऑन अर्थ नीड फॉर लिव्हिंग? ॲनिमल्स ऑन अर्थ नीड शेल्टर फॉर प्रोटेक्टिंग देमसेल्व्स फ्रॉम हीट, wind, rain and extreme cold. Next, what materials are needed to build a house in rural area? Rural म्हणजे खेडेगावांमध्ये जी घरं बनली जातात ती कशापासून बनली जातात? लोकल स्टोन्स, बांबू, वूड, ग्रास, cow dung, leaves and mud are needed to build a house in rural areas. Which type of houses are more durable? कोणती घरं जास्त टिकाऊ असतात? पक्का houses made from bricks, cement, iron and sand are strong and more durable. Right answers in short. What materials were used to build your house? तुमचं घर बनवण्यासाठी कोणतं मटेरियल यूज केलं होतं तुम्हाला माहिती आहे का? आता हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप्स. ज्यांचं घर असेल पक्का हाऊस ते पक्का हाऊस लिहू शकतात. ज्यांचा कच्चा हाऊस आहे ते कच्चा हाऊसचं लिहू शकतात. ब्रिक्स, सिमेंट, आयर्न, सँड आर द मटेरियल्स यूज्ड टू बिल्ड पक्का हाऊस. जर तुमचं पक्का हाऊस असेल तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. आणि जर तुम्ही कच्च्या हाऊसमध्ये राहत असाल तर तुम्हाला काय लिहायचं आहे? वूड, ग्रास, मड, लीव्स आर यूज्ड टू बिल्ड कच्चा हाऊस. नेक्स्ट क्वेश्चन. राईट द डिफरन्स बिटवीन कच्चा हाऊसेस अँड पक्का हाऊसेस. आता तुम्हाला इथे डिफरन्स दिसेल कच्चा हाऊस आणि पक्का हाऊसमधला. लेस ड्युरेबल, मोर ड्युरेबल. कच्चा हाऊस कसे असतात? मेड फ्रॉम ग्रास, मड, वूड, लीव्स अँड स्टोन्स. आणि पक्का हाऊस कसे असतात? मेड फ्रॉम सिमेंट, सँड, ब्रिक्स अँड आयर्न. कच्चा हाऊस फाउंड मोस्टली इन रुरल एरियाज. पक्का हाऊस फाउंड इन अर्बन एरियाज. दे आर मल्टी स्टोरेड, म्हणजे एकावर एक मजले असतात, म्हणजे मल्टी स्टोरेड. इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ हाऊस, व्हॉट मटेरियल वुड यू यूज? तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारचं घर बांधाल? कसं आवडेल तुम्हाला? आता मी जे उत्तर लिहिलं आहे ते लिहिलं आहे पक्का हाऊस समजून. आय विल बिल्ड पक्का हाऊस फॉर माय सेल्फ. टू बिल्ड इट I will use cement, sand, bricks, iron. I will build multi-storied house which will be permanent and durable.
The numbers of houses in the area is increasing. What are the reasons for this? What will be the impact of it on nature? तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता की आता घरं खूप वाढत चालली आहेत. नंबर ऑफ हाऊसेस आर गेटिंग इन्क्रीज. त्याच्या मागे कारण काय आहे आणि ह्याचा नेचरवरती काय इफेक्ट होऊ शकतो ते बघायचं. ॲज द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग, मोर पीपल नीड प्लेसेस टू लिव्ह. लोक वाढत आहेत, त्यामुळे त्यांना राहण्यासाठीच्या जागांची गरज आहे जास्त. त्याचा नेचरवरती काय इम्पॅक्ट होईल? ट्रीज आर बीइंग कट टू बिल्ड हाऊसेस. ॲनिमल्स आर लूजिंग देअर होम्स. एअर अँड वॉटर पोल्युशन इज इन्क्रीजिंग. झाडं कापली जात आहेत, ॲनिमल्स त्यांचं घर हरवत आहेत आणि हवा आणि पाणी हे पोल्यूट होतं. या सगळ्यामुळे हा नेचरवरती इम्पॅक्ट आहे. जर ह्या क्वेश्चन्सला सोडून सुद्धा जर तुम्हाला कुठले अजून वेगळे क्वेश्चन्स या ह्युमन शेल्टर ह्या चॅप्टरवरती हवे असतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक लिंक देते ह्या बाजूला. त्या लिंकमध्ये तुम्हाला मिळतील. तो व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा आणि जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक द चॅनल अँड सबस्क्राईब. थँक्यू.